जबरदस्त खेळ दाखवला. डोळ्याची पापणी लवेने लोहे तो ट्विस्ट केला आपल्याला. स्वतः सोबती प्रदीक्षणा घेतली आणि इथे एक गडी बाद केला. जबरदस्त खेळ राज पवारचा. अस्मित चांगला खेळते. जबरदस्त खेळाडू आहे. उंच पुरा तगडा ताकदवान. त्याला प्रत्युत्तर सोमसाहेब भैरवनाथ कडून जर्सी नंबर 2. सुमेक भगत. सुमेक पुन्हा सामन्याला सुरुवात. तनुज गुराव. अस्मित तनुज यांनी प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. सामना विजयी करून देण्यात मात्र यश येत नाही. मागच्या सामन्यात तनुजला यावेळेस सुद्धा पिछाडीवर आहे संघ श्रीकाळ भैरवनाथ. बोनसचा टीम माघारी परतले यशस्वी. जर्सी नंबर 2 सुमेक. जर्सी नंबर 2. 4 विरुद्ध 1 अशी लढत. सुमेक अस्मित विरकुड. फुल स्क्वॉड आहे एकीकडे. 7 विरुद्ध 1 अशी लढत आता. रिकामे खाली परतले रिक्त. थर्ड रेड राज पवार. थर्ड रेड आहे पवार. पॉवर दाखवायला गेला आता. 4 विरुद्ध 1. डोळाय. जबरदस्त बॅक होल्ड इथे पाहायला मिळाला. समोरून पकडलं, मिठी मारली, थांबवलं राजला. इकडे सुद्धा थर्ड रेड. अस्मित विरकुड. जर्सी नंबर 3 रेड थर्ड. एकाच कोपऱ्यात खेळण्याचा प्रयत्न. अभिषेक शिपूरकर आहेत तिकडे. तनुज गुराव. जबरदस्त लाथेने कोपरा रक्षकाला स्कोर लेवल करताना श्रीकाळ भैरवनाथ संघ 4-4.
सुमिक जर्सी नंबर 2 सोमजाई भैरवनाथ संघाकडून लाथेने मारलंय. दावा आहे यस खेळाडूंनी मान्य केलंय. ते 1 गुणांची कमाई करताना सुमेघ त्याला प्रत्युत्तर तनुज गुरव जर्सी नंबर 2 मॅच समतोल कधी इकडे कधी तिकडे आपल्याला पाहायला मिळते. बोनसचा अटेम्प्ट संघ सहकार्याने मात्र टाळ्यांचा जल्लोष केलाय. पंचांची मंजुरी बोनसची कमाई इथे करताना तनुज गुरव बोनस पॉइंट. हो हो जबरदस्त. अस्मित सामना समान आहे दोन्हीकडे. 1 गुणांचीच फक्त आघाडी आहे. श्री काळभैरवनाथ संघाकडे कॅप्टन अभिषेक शिपूरकर. 6 विरुद्ध 1 बोनस ऑन. खोलवर चढाई रनिंग अँड टचचा प्रयत्न. अभिषेकचा माघारी परत अभिषेक रिक्त असते. तनुज गुरव पाच विरुद्ध 1. पूर्वार्ध संपला. हाफ टाइम. गुणतालिका आपण पाहते 5-6. श्री काळभैरवनाथ 6 सोमजाई भैरवनाथ 5. हाफ टाइम नंतर पुन्हा मॅचच्या सुरुवात. अभिषेक सोमजाई भैरवनाथ कॅप्टन. अमित सावंत यांच्या मालकीचा संघ. हो बोनसचा सुरेख प्रयत्न आणि सक्सेसफुल बोनस मिळतो इथं. सोमजाई भैरवनाथ कॅप्टन अभिषेक शिपूरकर काय चलाकीने तो बोनस टिपला. हो आणि इथे पहा खेळाडू जसे दुसऱ्या कोपऱ्यात गेले त्याच्या पाठोपाठ अभिषेक पकड केले. अस्मित विरकुड बाद. विराज जर्सी नंबर 7 सोमजाई भैरवनाथ कडून.
हॅलो चेक. हॅलो चेक. अभिषेक शिपूरकर, सोमसाई भैरवनाथ साडी 4 विरुद्ध 1 आता लढत आहे. दोन गुणांची आघाडी आपल्या संघाकडे घेतले. इथे लोनची संधी जातात. आणखीन एक खेळाडूला लात मारण्याचा प्रयत्न होता अभिषेकचा. 1 गुणाची तर कमाई केलीच. जर्सी नंबर 8 आता श्री काळभैरवनाथ साडी. चिन्या लाथी टिपण्याचा प्रयत्न खूप आत गेले. खोलवर चढायचा प्रयत्न बोनस आणला होता चिन्यानी. पण एक टॅकल पॉइंट गिफ्ट केलाय समोरच्या टीमला, प्रतिस्पर्धेला. बोनस दिलाय. सोमसाई भैरवनाथ टाइम आउट घेतलाय. अभिषेक शिपूरकर 2 विरुद्ध 1. ओहो, सुरेख रेडिंग 2+2 4 गुणांची रेड. लोनाचा बोजा दिला इथे श्री काळ भैरवनाथवर. सोमसाई भैरवनाथ संघाने कॅप्टन अभिषेक शिपूरकर. अस्मित लूज राहिले आणि त्याचाच फायदा घेतला. वेगात गेले अस्मित, बोनस घेऊन माघारी परतले. सन्माननीय सागर जाधव, अनिकेत मोकळ, साजन जाधव, मनोज जाधव, शुभम जाधव, सिद्धेश जाधव, किरण जाधव, रोहित जाधव, वेदांत जाधव आणि राज जाधव, आपण सर्व सन्मान्य पाहुणेत. या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर्व जाधवांचं. येस, रेडर डॅश केलं इथं मैदानाच्या बाहेर. सुमेक रेडिंग साडी सोमसाई भैरवनाथ कडून सुमेक. सुरेख इथे जबरदस्त चिन्या, जर्सी नंबर 8 1 गुणांची कमाई करताना. विराज थर्ड रेड आहे. विराज हो हो 1 गुणांची कमाई विराज. चिन्या हो हो 2 गुणांची कमाई. टाइम आउट.
सिकाळ भैरवना टाइमआउट घेतलाय. कोच सर आता काय निर्णय घेत आहेत, स्ट्रॅटेजी आखली जाईल. अनिकेतची मोकल आपण असाल तर या मुख्य व्यासपीठाकडे आपलं हार्दिक स्वागत. अनिकेतची मोकल साहेब. अकरा 16 सोमसाई भैरवनाथ 16 गुण, सिकाळ भैरवनाथ 11. 5 गुणांची अजूनही पिछाडी आहे सिकाळ भैरवनाथ. कोच सरांनी तर स्ट्रॅटेजी आखली, आता ती याची अंमलबजावणी मात्र खेळाडूंना करावी लागेल. अस्मित, तनुज मुख्य रेडर. सन्माननीय देवेश पवार या मुख्य व्यासपीठाकडे. सन्माननीय देवेश पवार, मयुरेश मयेकर आपली वाट पाहतात. देवेश पवार. शेवटची 5 मिनिटे आणि 5 गुणांची आघाडी. सोमसाई भैरवनाथ. ओहो, बोनसचा जबरदस्त अटेम्प्ट. सक्सेसफुल ठरतील का? कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे. संघ सहकार्याने सुद्धा दाद दिले, पण शेवटी शिक्कामोर्तब पंचांचा होणे गरजेचं. तिने ऑफिशियल पंच वेग येते. हेच बोनस सोमसाई भैरवनाथ साठी. सुमेघनी बोनस आणला. तर चिन्या जर्सी नंबर 8. मोहिते इन्व्हेस्टमेंट्स प्रदीपजी मोहिते साहेब आलेत. या सर आपण आतमध्ये, विनंती असेल. हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाने या संपूर्ण लीग कबड्डी स्पर्धेकरिता खेळाडूंना जर्सी स्पॉन्सर्ड केले ते आदरणीय मोहिते इन्व्हेस्टमेंटचे प्रदीपजी मोहिते साहेब. आपल्याला विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय प्रदीपजी मोहिते साहेबांना आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान करतोय. एक दिग्गज आणि दानशूर व्यक्तिमत्व प्रदीपजी मोहिते साहेब यांचं या ठिकाणी ग्रँड वेलकम होत आहे. कबड्डी असो, क्रिकेट असो, सर्व खेळावरती ज्यांचं नितांत प्रेम असतं असे आदरणीय मोहिते इन्व्हेस्टमेंटचे प्रदीपजी मोहिते यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत झालंय. यावेळेस मात्र यशस्वी ठरतोय विराज. प्रत्युत्तर देईल चिन्या. 13-18 5 गुणांचा फरक. आता मात्र 14-18 नाम मात्र 4 गुणांचा फरक शिल्लक राहिलाय. यानंतर पुढील होणारा सामना असेल सादिया 11 विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ. आपण तयारीत राहायचं आहे. या ठिकाणी जय गणेश मित्र मंडळ कबड्डी लीग स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता ता तालुक्यातील प्रसिद्ध डीजे मास्टर डीजे प्रतीक आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे.
चढाई करता आता मात्र राज पवार आपल्याला बघायला मिळतोय. माघारी परतल्या, प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा चीन. 2-1 समीकरण. जर लोणाचा बोजा पडला तर मात्र चित्र पालटू शकतं. 19-16. जर हा लोणाचा बोजा पलटला तर मात्र गुणतालिका समसमान होईल आणि सामन्यामध्ये एक आगळा वेगळा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळेल. होय, घडलंय मैदानामध्ये चमत्कारिक पकड होतीये. मैदानाच्या बाहेर जावं लागेल विराजला आणि पहिला लोणाचा बोजा दिला जातोय. अर्थातच सोमसाई भैरवनाथ संघावरती चढाई करता आता मात्र चीन आपल्याला बघायला मिळतोय. मॅच फसली होती पण चिन्या धावून आला श्री काळभैरवनाथ संघासाठी. वन मॅन आर्मी या मॅच साठी खेळताना चिन्या जबरदस्त खेळ. शेवटचा जर्सी 1 नंबर 8. मिनिट असेल या ठिकाणी सामना संपायला. बोनस गुणाने मात्र आघाडी 1 गुणाची करतोय. निश्चितच काळ भैरवनाथ संघाची चिन्या. खरोखर मित्रा तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हातातून जवळजवळ निसटलेला डाव पुन्हा एकदा कमवलास. तुझं कौतुक करावं तेवढं खरं आहे, थोडं आहे. निश्चितच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या चिन्यासाठी. 14-18 सामना होता सर. आता 20-19 वर आणले म्हणजे 14 वर होते. मागच्या काही मिनिटात फक्त 1 पॉइंट प्रतिस्पर्ध्याला दिले आणि आपण जवळ 6 पॉइंट आणलेत. संकट येतात सर, परंतु त्या संकटांवरती आपण अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी देखील इतिहास. टीट फॉर द टॅट. बोनसला प्रत्युत्तर बोनस नाही दिलं जात आहे. आता मात्र अभिषेक तैनात. जबरदस्त पकड बघायला मिळते. चढाई करता पुन्हा एकदा स्वतः जबाबदारी स्वीकारतोय अभिषेक शिपूरकर. जर्सी क्रमांक 1 आपल्याला बघायला मिळेल. बघूया कितपत प्रयत्न करतो अभिषेक. जवळजवळ शेवटची चढाई असेल. सामना मात्र संपुष्टात येतोय आणि विजयी संघ ठरतोय. निश्चितच सोमसाई भैरवनाथ संघाला आपण मात्र विजेतेपद या ठिकाणी देतोय आणि या स्पर्धेमधील मॅन ऑफ द मॅच ठरतोय अभिषेक शिपूरकर. याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं. अभिषेक शिपूरकर ठरतोय या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच. चला साध्या 11 जयभवानी भट्टीचा माळ. जर 1 मिनिटापेक्षा अधिक वेळ आपण घेतलात तर सामना 7-5-7 होईल. या सूचनेकडे आपण लक्ष द्या. साध्या 11 जयभवानी भट्टीचा माळ. अभिषेक शिपूरकर मी आदरणीय प्रदीपजी मोहिते आपल्याला विनंती करतो आपण अभिषेक शिपूरकरला या ठिकाणी सामनावीरचा किताब देऊन सन्मानित करायचा आहे. खरोखर एक बलाढ्य खेळाडून तितकाच जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून रसिक मनावरती ज्याने अधिराज्य केलं असा हा अभिषेक शिपूरकर ठरतो या सामन्यामधील सामनावीर. म्हटल्यानंतर प्रदीपजी मोहिते म्हणजे क्रिकेटची स्पर्धा भरवतात अलंकार सर. 64 संघ, विना प्रवेश फी, सगळ्यांना जर्सी टोटल आणि जेवढे खेळाडू येतील त्यांच्या इथे तेवढ्यांना भोजन
असे आयोजक मी आयुष्यात पहिले पाहिले आणि ते आमच्या समवेत आहे. ते आमचं भाग्य. एकदा प्रदीपजी मोहिते साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या. असे आयोजक आपल्याला मिळणे कठीण. आणि या संपूर्ण स्पर्धेतील जर्सी आपल्याला त्यांच्याकडून प्रदान करण्यात आलेत. असे मोहिते इन्व्हेस्टमेंटचे प्रदीपजी मोहिते आमच्या समवेत आहेत. खेळावरती आणि खेळाडूंवरती प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व थोडक्यात सांगायचं झालं तर खरोखर मित्रांनो श्रीवर्धनकर आपण भाग्यवान आहात. आदरणीय प्रदीपजींसारखं व्यक्तिमत्व आपल्या या